देवांचा देव महादेवाला कसे मिळाले अमरनाथ नाव पहा संपूर्ण व्हिडिओ। देवांचा देव महादेवाचा महिमा अद्वितीय आहे। भगवान शिव आपल्या भक्तांना अनंत आशीर्वाद देतात। त्यांच्या कृपेने भक्तांची प्रत्येक इच्छा पूर्ण होते, तसेच जीवनात येणारे सर्व प्रकारचे दुःख आणि संकटे दूर होतात। सनातन धर्मग्रंथामध्ये भगवान शिव यांना अनेक नावांनी ओळखले जाते, त्यापैकी एक नाव अमरनाथ आहे। अमरनाथ आणि अमरेश्वर बर्फात राहिल्यामुळे भाविक त्यांना बाबा बर्फानी असेही म्हणतात। पण तुम्हाला माहित आहे का देवांचे देव महादेव यांना अमरनाथ का म्हणतात? चला भगवान शिव यांना अमरनाथ म्हणण्याची ही पौराणिक कथा जाणून घेऊया। वैदिक कॅलेंडरनुसार श्रावण महिना पूर्णपणे देवांचा देव महादेवाला समर्पित आहे। या महिन्यात भगवान शिव आणि माता पार्वती यांची पूजा ही केली जाते। यांच्या एक आठवडा आधी अमरनाथ यात्रा सुरू होईल। सोप्या शब्दात सांगायचे तर अमरनाथ यात्रा आषाढ महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या अष्टमी तिथीला म्हणजे 3 जुलै रोजी सुरू होईल। त्याच वेळी अमरनाथ यात्रा श्रावण पौर्णिमेला म्हणजे 9 ऑगस्ट रोजी संपेल। महादेवाचे नाव अमरनाथ का ठेवले गेले? भगवान शिव अमरनाथ कथा नक्की काय आहे हे सर्वांनाच माहीत नाही। भृगु संहितेच्या अमरनाथ महात्म्य मध्ये बाबा बर्फानींना महिमा सविस्तरपणे वर्णिलेला आहे। फार पूर्वी निसर्गाच्या नियमानुसार स्वर्गातील सर्व देव मृत्यूच्या भीतीने त्रस्त होते। स्वर्गीय राजा इंद्राचाही त्यात समावेश होता। हे जाणून सर्व देवांनी देवांच्या देवता महादेवाचा आश्रय घेतला आणि त्यांना स्वतःची कहाणी ऐकवली। त्यावेळी भगवान शिव त्याला त्यांच्या चिंतेचे कारण विचारले। मग देवतांनी त्याला जाणीव करून दिली की मृत्यूवर कोणीही विजय मिळवू शकलेले नाही। यासाठी आम्ही तुमच्या आश्रयाला आलो आहोत। कृपया मला मदत करा प्रभू। जर स्वर्गात अराजकता असेल तर संपूर्ण जगात अराजकता असू शकेल। हे जाणून भगवान शिव त्यांचे चंद्रासारखे रूप पिळून काढले आणि म्हणाले की हे अमृत आहे। भगवान शिवाच्या स्पर्शाने चंद्रकलामधून एक पवित्र प्रवाह बाहेर पडला। या पाण्याच्या प्रवाहाला अमरावती नदी म्हणून प्रसिद्धी मिळाली। त्याच वेळी चंद्रकलेला पिळल्यामुळे काही थेंब भगवान शिवावरही पडले। ती राखेत बदलली। तिथे भगवान शिवाचे द्रवात रूपांतर होऊ लागले। मग देवांचे देव महादेव यांचे भावनिक रूप पाहून देवांनी त्यांना नमन केले। भगवान शिव म्हणाले की तुम्ही सर्वांनी माझे बर्फार लिंग रूप पाहिले आहे, म्हणून आजपासून मृत्यू तुम्हा सर्वांना कधीही स्पर्श करू शकणार नाही। तुम्ही सर्व अमरत्व प्राप्त कराल। महादेव पुढे म्हणाले की आजपासून माझे हे लिंग तिन्ही लोकात अमरनाथ या नावाने प्रसिद्ध होईल। त्यावेळी देवतांनी शिवलिंगाची प्रदक्षिणा घातली आणि महादेवाला नमस्कार केला। यानंतर देव स्वर्गात परतले आणि तेव्हापासूनच अमरनाथ यात्रेचे अनन्यसाधारण महत्व मानले जाते। तर ही माहिती कशी वाटली कमेंट मध्ये नक्की सांगा आणि आमच्या असे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला मात्र सबस्क्राईब नक्की करा। भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत धन्यवाद।